हाक मारण्यावरून आला की मी असं कधीच रस्त्यावर पण जात असतो ना की स्वामी आता असं असं अटकलोय, जरा बघून घ्या तुम्ही दर्शन द्या मला तर मी कन्फर्म होऊन जाईल. तर असं मग रिक्षावरून स्वामींचा फोटो जातो किंवा गाडीवरून जातो आणि मग असं वाटतं की हा ते आहेत. तर असं काही अनुभव तुला आलाय की काहीसे स्वामींना हाक मारल्याने त्यांनी एक संकेत दिलेत की ते आहेत म्हणून? आता रिसेंटली एक सांगते, जो मी एक व्हिडिओ टाकलेला इंस्टाग्रामवर, तो पण खूप व्हायरल गेला. तो असा होता की ना आम्ही एक मीटिंगसाठी आलेली आणि ती मीटिंग अशी होती की महाराज मी एक करू की नको करू का. आणि मी ना सतत त्यांच्याशी बोलत असते की महाराज कधी पण मी नेहमी सगळ्यांना सांगते की आपलं कुठल्याही कार्यात आपल्या गुरूंना साक्षीदार ठेवा. म्हणजे तुम्ही काही गोष्ट कुठलीही गोष्ट करताना त्यांना सांगून करा, नंतर हाका मारायला जाऊ नका. त्यांना ऑलरेडी तुमच्या त्या ह्याच्यात ठेवा. गरज पडली की जायचं का त्यांच्याकडे. बरोबर, चांगल्या वेळेत पण त्यांना हाक दिली पाहिजे. तसंच झालं. तर मी त्यांच्याबरोबर काहीतरी डिस्कस केलं. महाराज मी आता चालली आहे इथे, या एक ताई आहेत त्यांना भेटायचं आहे, तर मला म्हणजे करू नाही, मी काय करू, खूप आपलं सगळं गोंधळ असतो कामाचा, पण ह्याच्यातनं हे करू का मी थोडं, म्हणजे तुम्हीच मला सांगा काय करावं. हे सगळं बोलत बोलत गेली तर 16 फ्लोअरवर तिचं घर होतं. तिथे पोहोचले तर ती नव्हती घरात. तर मी बोली आता मी काय करू. तर मी बोली चल ठीक आहे. त्यांचं कसं माहितीये, मोठे टॉवर्स असल्यामुळे ना एक असा पॅसेज असतो माहितीये, काय म्हणतो आपण त्याला, एक एम्प्टी एरिया असतो मोठ्या मोठ्या टॉवर्सना. सो तिकडे जाऊन मी बोली चल तिकडे रेफ्युज एरिया. सो तिकडे गेली. मी बोली चल एवढा चांगला व्ह्यू आहे, सो लेट्स कॅप्चर. सो असं कॅप्चर करता 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 अशी गोल फिरली आणि इथे कॅप्चर केलं. मी बोली हे काय दिसतंय मला कोणतरी. आणि सगळे त्यांचे मोठं टॉवर असल्यामुळे ते कसं आपल्यासारख्या खिडक्या नसतात, काढून सगळ्या खिडक्या बंद. आणि एका खिडकीवर मी झूम केलं गेलं तर महाराजांचा फोटो 16व्या मजल्यावर. कारण का माझ्या मनात असंख्य गोष्टी होत्या ज्या मी त्यांच्याशी बोलत होते. तुम्ही सांगा ना काहीतरी, मला सायन्स द्या. आणि झूम केलं बघते तर मी बोलली तुम्ही 16व्या मजल्यावर पण येऊन दर्शन देतात. सो दिस वॉज द मोमेंट.